हॅलो एव्हरीवन. तर आज मी निघालेली आहे शेगावला. मीच नाही तर फॅमिलीमधील काही कझन्स वगैरे, जीजू वगैरे, आई, मोठी मम्मी वगैरे सगळेच. आणि तर बघू शकता आमच्यासाठी हा पहिला प्रवास होता. आमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी पहिला प्रवास होता. आणि माझे जीजू आहेत ज्यांच्यामुळे आजची ट्रिप सक्सेसफुल झाली. आणि मग सीट खाली दिसली तर मग आम्ही आणखीन वहिनीला वगैरे इकडे बोलवून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता की यार माझा प्रवास हा एवढा काही खास एक्सपिरियन्स नव्हता. प्रवास मला ॲक्च्युली नाही आवडला, कारण की माझे सगळे रिलेटिव्ज नागपूरला आहेत. आणि आम्ही कसं असतो ना 10 मिनटामध्ये 15 मिनटामध्ये त्यांच्याकडे पोहोचतो किंवा 1 तासामध्ये हार्डली तर 4-5 तासाचा प्रवास हा आम्हाला थोडासा हेक्टिक गेला. तर तुम्ही बघू शकता. आणि आता फायनली आम्ही पोहोचलो इथे संस्थाची बस येते आणि संस्थांची बस तुम्हाला तिथे शेगावच्या मंदिरापर्यंत पोहोचून देते किंवा जेही कोणतं तुम्ही निवासस्थान वगैरे कराल. आणि फायनली आम्ही या बसमध्ये बसलो, कारण की आम्ही निवासस्थान बघणार होतो, भक्त निवास, जिथे काही आमची राहण्याची सोय होईल. आणि आता सगळे जे फॅमिली मेंबर्स आहे सो मी त्यांना थोडासा शूट घेतला. इथे मी फायनली मोबाईल घेतला. इथे मला खूप भीती वाटत होती, पण फायनली आता मी एवढ्या रम्य वातावरणात पोहोचलो आणि इतकं सुंदर वातावरण होतं. तर आम्हाला आपली रूम बुक करायची होती म्हणून त्याची इन्क्वायरी करत होते. तर गाईज आम्हाला इथे रूम काही मिळाला नाही, कारण इकडे सगळी बुकिंग्स होती आणि आम्हाला जे हवी होती ती रूम्स इथे अवेलेबल नव्हते. तर म्हटलं की चला, आम्हाला ॲक्च्युली दिवसभर प्रवास केल्यानंतर खूप भूक लागली होती आणि इथे आम्हाला काही रूम मिळाली नव्हती. इकडलं वातावरण खूप सुंदर, फिरण्यायोग्य होतं. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आधी आता आमच्या निवासस्थानच्या ठिकाणी जाण्याच्या आधी आम्ही इथे जेवण करून घ्यावं. म्हणून फायनली आम्ही पिक्चर्स काढले आणि मस्तपैकी सगळे मिळून एकत्र जेवण केलं, जे आम्ही घरून जेवण बनवून घेतलेलं होतं. आणि आता फायनली आम्ही आमच्या निवासस्थान ठिकाणी जाणार. आता हा ट्रिप 2 दिवसाचा आहे. मी आता व्लॉग एडिट करते. तर आनंद विहार आहे की अजून विसावा भक्त आहे मला नाही माहिती. आय थिंक आनंद विहार असेल हे, सॉरी गाईज. आणि आता मी फायनली आम्हाला आमचं रूम्स मिळालं. आणि लुक ॲट माय गाईज की मी किती प्रचंड थकलेली आहे. आम्ही सकाळी 7:30 वाजतापासून प्रवास चालू केला आणि आता कुठे तो प्रवास संपलेला आहे आणि आता मी फ्रेश होईल. आणि रिअली फिलिंग इज व्हेरी नाईस, व्हेरी रिलॅक्स. अँड माय नेफ्यू, माझ्या नेफ्यूमध्ये सर्वात जास्त एनर्जी आहे गाईज. आणि आमची कुंकूबाई माझे जिजू, ज्यांनी आजचा जो ट्रिप म्हणजे आमचा सक्सेसफुल झालेला आहे तो फक्त आणि फक्त जिजूमुळे. विदाउट जिजू वी आर नथिंग गाईज, सिरियसली. गाईज मी आत्ता फ्रेश झालेली आहे, तुम्ही बघू शकता. फिलिंग रिअली बेटर. आता आम्ही निघत आहोत चाय घ्यायला आणि आमच्या रूमवरती स्नेहाताई आलेली आहे. स्नेहाताई सनस्क्रीन तर आता आम्ही फायनली निघालो चाय प्यायला. काही फिल्टर वगैरे नाही लावलेला आहे. ॲक्च्युली थोडं फ्रेश झाल्यानंतर इथला परिसर तर खूपच छान आहे. आणि आता सोबत आमची सगळे मंडळी येतात. हॅलो कविश. हॅलो. आणि चहा थंड आहे का ग? चहा कोणाचा? हाय. आम्ही चहा घेतला. चहा खूप छान होता, कॉफी खूप सुंदर होती, उसळी खूप छान होती. खूप डिसिप्लिन फॉलो करावं लागत आहे इथे आलं तर. सेल्फ सर्व्हिस आहे. सो आता आम्ही बघू, इथे वॉकिंग वगैरे करू. आज तर काय असं काही खूप छान काही प्लॅन आहे नाही आणि बघू आता. 60 रुपये म्हणते, 60 रुपये उधारी. सार्वजनिक महिला व बाल विकास कल्याण संस्थेची अध्यक्षा व दुग्ध उत्पादन व वितरण या केंद्राची
मालकीन मालकीन. यांच्याकडून आम्ही 50 रुपयाची फक्त अपेक्षा करतो. वा वा वा. आम्ही इथे गप्पा गोष्टी बढिया एन्जॉय करत आहोत गाईस. तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतंय. उद्या 8 वाजता निघायचं आपल्याला इथून. थोडंफार एन्जॉयमेंट केल्यानंतर आता आम्ही निघालो जेवण करायला. आणि आता जेवणामध्ये काय इथे मिळते आणि किती रुपये प्लेटचं आहे त्यानुसार सगळे मंडळी आता आम्ही निघालेलो जेवण करायला. खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय, मजा येत आहे. आणि ॲक्च्युली फॅमिलीसोबत आले की खाण्यापिण्याची एवढी मजा असते. आणि आता बघू की जेवणामध्ये खरंच खूप कसं राहील. उद्याचं प्लॅनिंग आहे, उद्या दर्शन वगैरे, उद्या एन्जॉयमेंट होईल बाकीचं. बट फिलिंग इज व्हेरी नाईस. म्हणजे खूप रिलॅक्स फील होते. आणि चला तर गाईज आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. जेवणाबद्दल जर मी बोलू तर वंडरफुल एक्सलंट जेवण क्वालिटी मी खरंच सांगते. आणि तुम्ही एकदा इथे नक्कीच विजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता माझी फॅमिली इथे गप्पा गोष्टी करण्यामध्ये बिझी आहे आणि आम्ही लवकरच रील बनवणार आहोत. हे गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा आहे शेगावमधील आमचा दुसरा दिवस आणि आता वाजलेले आहे ठीक 7:30. आणि आता आम्ही 10 मिनिटामध्ये रेडी होऊ आणि मग तिकडे चहा नाश्ता करू. त्यानंतर आम्ही दर्शन करणार आहोत. आणि जिजू हेल्प करत आहे अदितला रेडी करण्यासाठी. आणि माझा एक नेफ्यू कविश जो रेडी झालेला आहे आणि चहा देखील पिऊन आलेला आहे. कसं वाटतंय? खूप छान, बढिया. गाईज इथे इतकी सुंदर सोय आहे, एक्सलंट. म्हणजे काय सांगू तुम्हाला, मला फारच छान वाटलं. आता आम्ही सगळे मिळून जाऊ चहा घ्यायला. लेट्स गो. सगळ्यांना गुड मॉर्निंग मन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसं वाटलं अदू इकडे येऊन? छान. आणि मावशीसोबत ब्लॉग बनवू? खूपच छान. तर आमची स्नॅते रेडी झालेली आहे, एकदम बढिया, मस्त. बघ किती छान आहे. नाही तयार व्हायची आहे ग अजून. तर गाईज आता आम्ही निघालो सर्व लोक नाश्ता करायला. तुम्ही बघू शकता माझे मोठे पप्पा एकदम रेडी आहे आणि बाकी फॅमिली पूर्ण येत आहे मागून. आणि माझा डुग्गू, याला ॲक्च्युली आम्ही लहानपण डुग्गू म्हणतो, आता मोठा झाला हा, कविश. आणि आश्रय बघ इकडे. आई सोनाली ताई बिझी इन मोबाईल ऑलवेज. हां येस ऑलवेज. गाईज इथे नाश्त्यासाठी खूप अशी रांग लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मेन म्हणजे आता वेळ लागेल, कमीत कमी 10-15 मिनटं लागेल, जास्त नाही लागेल. आणि इथला हा परिसर मॉर्निंगचा खूप भारी वाटतं, एकदम बढिया, एकदम मस्त वाटतंय. असं वाटत पण नाही की आम्ही असं खूप दूर आलो बा म्हणून आमचं नागपूर सोडून. एकदम असं आपुलकीची भावनासारखी ते फिलिंग होते. नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघतो आमच्या रूमवरती. एक्सलंट नाश्ता होता गाईज, मस्त वाटलं, एकदम भारी वाटलं. आता आम्ही इथे सगळे वेट करत आहोत गाईज बसचा आणि मग आम्ही निघत आहोत दर्शनाला. खूप भारी वाटलं. फक्त अर्धा तास आम्ही लेट आहोत, जो आम्ही शेड्यूल प्लॅन केला होता. आता बघू कसं होते. तर जिजू आता 30 मिनिट लेट झालंय. काय हरकत नाही. ताई
कविशला बरं नाहीये. हा खरंच मस्त दिसत राहिला. आई तूच लावून घे ना बेटूच लावून घे ना आमच्या सोबत. आता आम्ही शॉपिंग केली आणि आता आम्ही निघालो नागझरीला. आता बघू. आणि आमच्या सोबत आहे आई बाबा. आई किती रुपये तिकीट आहे? लक्झरी नाही रे नागझरी. शॉपिंग केली. शॉपिंग मध्ये एवढं काही खास नाही पण आता थोडंफार घेतलं जे आवडलं ते. तर लेट्स गो. तर गाईज आता आम्ही आलेलो नागझरीला आणि ते पूर्ण फॅमिली आहे. ताई जिजू सगळेच. बघू काय आहे. मला काही आयडिया नाही आहे नागझरीबद्दल पण आता मी पहिल्यांदाच जाते आहे. तर बघू काय आहे तर विशेष. गोमाजी महाराज यांचं मंदिर काहीतरी आहे बोलले. म्हणजे संत गजानन महाराज यांचे गुरु होते. यांचे गुरु. हाँ हो ग हो. तर गाईज आता गोमाजी महाराजाचं ते पूर्ण समाधी मंदिर बघितल्यानंतर आता आम्ही निघालो महालक्ष्मीला. आणि मग महालक्ष्मी झाल्यानंतर मग आम्ही जाऊ आनंद सागरला. ते रात्र आमच्या रूम वरती. महालक्ष्मीच्या मंदिराच्या मागे हे गार्डन आहे म्हणून छोट्या मुलांना एन्जॉयमेंट वाटतं म्हणून इथे आम्ही आलोय. आमच्या पायात तर चप्पल नाही आहे गाईज. आमची चप्पल तिकडेच आहे. आणि इथे तर पूर्ण इतके ऊन आणि पावसाळ्यामध्ये येऊन पण इकडे काहीच पाऊस नाही. छान वाटतंय. भारी वाटतंय. बघून घ्या गाईज ताईंचे मुलं जसं काही पूर्ण बापरे कराटे करते आहे. त्यांचं झुलणं. तिकडे एन्जॉयमेंट झाल्यावरती आम्ही पोहोचलो फायनली आनंद सागरला. आणि आता वेट करते बाकी फॅमिली मेंबर्सचा.
हम पैदा हुए जब हंसे और हम रोए, ऐसी करनी करो। सो गाईज, आम्ही आनंद सागर फिरून आलो आणि थोडं फ्रेश झालो आणि आमचा अद्विक बघा रडत आहे. बघू मावशी आणि अद्विकनं बघ सेम सेम घातलंय, रडत नाही ना. आणि आता गाईज, आता आम्ही सगळे फ्रेश झालोय आणि आता आम्ही जाऊ जेवण करायला सगळे मिळून. जेवण करायला जायचंय पक्का? मग तू गुड बॉय आहे, रडणार नाही. लोड आला तर रडशील, पण मग बाकीच्यांना काय सांगशील? ओके ठीक आहे. सो गाइस, अपन भेटू जेवणाच्या हॉलमध्ये. अभी सबसे मोस्ट इम्पोर्टेंट, अभी बताओ, इधर आ जाओ, थोड़ा इधर आ जाओ, मतलब शूट के लिए बहुत अच्छा हो जाएगा ताकि मैं फैमिली में शेयर कर सकूँ. अभी हर्षल भी रहता तो बहुत मजा आता है यार, जितने लोग ज्यादा रहेंगे. हाँ चलो बताओ कि तुमको कौन पसंद है. आज गर्दी कमी आहे गाईज, पण आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो. तुम्ही बघू शकता जेवण झालं गाईज. आता आम्ही इथे करतोय वॉकिंग आणि थोडं गॉसिप, फॅमिली गॉसिप. ॲक्च्युली खूप भारी वाटतं. आणि हे माझे बघा किती गोड गोड गोड. हे देखो 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 देखो, व्हेरी गुड. अच्छे से पोजीशन दे, अच्छे से स्माइल, कैमरा में देखो. वेरी गुड गुड गुड. चार 5 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्हाला चहा नाश्ता करायचा होता, कारण वेळ सकाळची होती आणि घरी जाऊन सगळे कोण बनवणार, सगळे टायर्ड होते. त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलो. आणि हा झाला आमचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी प्रत्यक्ष खूप छान एन्जॉय केलं, त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे खूप जास्त बनवलेले नाही. मी जितके काही मोमेंट कॅप्चर्ड केले ते तुमच्यासोबत शेअर केले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि येस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.